नमस्कार. आज जी कथा आहे ती माझ्या आयुष्यात घडलेली एक खरी घटना आहे आणि ती जशीच्या तशी कथेच्या स्वरूपात तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सो चला सुरू करूयात. चुकीची शिक्षा. असं म्हणतात की शाळेचे दिवस हे सोनेरी दिवस असतात, पण प्रत्येक मूल शाळेत सोनेरी दिवसच जगत असेल का? काही मुलांच्या आजूबाजूला शिक्षक आणि वर्गमित्रांच्या रूपात राहू केतू फिरत असतात बरं का, आणि त्यांच्यामुळे एखादं मूल अगदी कोमेजून जातं. त्यातलीच एक होती गौतमी. तिने सगळ्यांशी बोलायचा, मैत्री करायचा खूप प्रयत्न केला, पण तिच्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडल्या ज्यामुळे ती एकटीच राहायला लागली. ते म्हणतात ना, एकटं राहायला कुणालाच आवडत नाही हो, तसं करायला लोकच भाग पाडतात. आणि या गोष्टीची सुरुवात गौतमीच्या बाबतीत लहानपणापासूनच झाली होती. हा शाळा सुटायला उशीरच झाला होता. शेवटचा तास जरा लांबला आणि मग तो तास संपल्यावर सगळ्या मुली अगदी घाईने वर्गाबाहेर पडल्या. गौतमी सुद्धा तिचं दप्तर आणि डब्याची पिशवी घेऊन घरी जायला निघाली होती. तेवढ्यात मागून तिला कोणीतरी आवाज दिला. गौतमी, ए गौतमी. हा, काय ग? अगं हे बघ ना, चारूच्या बेंचवर हा पेन होता. ती घाईघाईत विसरली बहुतेक. तुझी मैत्रीण आहे ना ती, तिला देशील का उद्या? तुला सापडलाय ना, मग तू दे की. अगं मी उद्या शाळेत नाही येणार आहे, आजीकडे चाललीये. बरं बरं, मी देते तिला उद्या. ओके, बाय बाय. आता हा पेन ठेवायला दप्तर कुठे उघडत बसू? एक काम करते, हा पेन मी डब्याच्या पिशवीतच ठेवते, म्हणजे उद्या शाळेत आले की यातून लगेच काढून देऊन टाकेन चारूला. असा सरळ साधा विचार करून गौतमीने तो पेन डब्याच्या पिशवीत टाकला खरा, पण तिला काय माहित होतं, तिचा हा सरळ विचारच तिला अडकवणार आहे. गौतमी अगदी आनंदात गाणी गुणगुणतच घरी पोहोचली. तिच्यासाठी शाळेतून घरी येणं आणि पणजी पणजोबांना भेटणं हाच एक आनंद होता. शाळेत तसंही फार कोणी बोलायचं नाही हो तिच्याशी, पण घरी मात्र लाडोबा होता बरं का. आजोबा, आजी, मी आले. अरे वा, आलं का बाळ? ये सोन्या, हातपाय धुवून घे, आपण जेवायला बसू. हो, आलेच. गौतमी हातपाय धुवून आली आणि पणजी पणजोबा आईसोबत जेवायला बसली. मस्तपैकी जेवण करून दुपारची थोडी झोप घेऊन ती संध्याकाळी खाली खेळायला जी गेली, ती रात्री जेवायलाच परत आली. मग जेवण करून पणजोबांच्या कुशीत झोपून गेली. झोप आणि पणजोबांची मिठी म्हणजे तिच्यासाठी सुखच. रात्री इतकी गाढ झोप लागायची की सकाळी जागच यायची नाही तिला. सकाळी आईने तिला कसं बसं उठवलं आणि आवरायला पाठवलं. तोवर आई तिचा डबा भरत होती. अरे हे काय, डब्याच्या पिशवीत पेन कशाला ठेवलाय? ही मुलगी पण ना नुसती वेंधळी आहे. आईने तो डब्याच्या पिशवीतला पेन काढून ठेवला आणि डबा भरून ती पिशवी गौतमीच्या दप्तरा शेजारी ठेवून दिली. गौतमीने घाईने आवरलं आणि ती सकाळ सकाळी शाळेत पोहोचली. ती आल्या आल्या तिच्याजवळ चारू आली आणि म्हणाली, ए गौतमी, माझा पेन तुझ्याकडे आहे ना? प्रियाने कॉल केला होता काल माझ्या पप्पांच्या फोनवर. ती म्हणाली की तिने तुला दिलाय. हो, थांब हा देते मी. असं म्हणून गौतमीने डब्याच्या पिशवीत पाहिलं तर पेन गायब होता. तिने नीट पाहिलं पुन्हा, पण नाहीच. सापडला का? दे ना. अगं मी डब्याच्या पिशवीतच ठेवला होता, कुठे गेला? ए, मला माझा पेन द्या लवकर, नाही तर मी कशाने लिहू आज? नाही सापडत चारू मला तो पेन. एक काम कर ना, तू आज माझा पेन वापर. माझ्याकडे आहे अगं एक जास्तीचा. बहुतेक माझ्याकडून घरी राहिला असेल तुझा पेन. चोरटे, तू पेन चोरलास ना माझा? नाही ग, मी पेन का चोरेन? तेवढ्यात वर्गात शिक्षिका आल्या आणि चारूने त्यांच्याकडे धाव घेतली. बाई बाई, या गौतमीने माझा पेन चोरला. काय? गौतमी, काय म्हणतीये चारू? पुढे ये पटकन. नाही बाई, मी नाही चोरला. ती काल पेन विसरून गेली होती, तर प्रियाने तो माझ्याकडे दिला होता. मी तो डब्याच्या पिशवीतच टाकला होता, जेणेकरून आज लगेच तिला देता येईल. पण आता तो पिशवीत नाहीये. मी आज घरी जाऊन नक्की शोधते बाई. असा कसा त्या पिशवीत सापडत नाहीये? कुठे ठेवलाय सांग. बाई, मी पिशवीतच ठेवला होता. तुझी डब्याची पिशवी आणि दप्तर आण इकडे. गौतमीकडे अख्खा वर्ग बघत होता, पण इलाज नव्हता तिला. तिने दप्तर आणि डब्याची पिशवी बाईंना आणून दाखवली. बाईंनी त्यातही पाहिलं, पण पेन नव्हताच. नाहीये यात पेन,
कुठे ठेवलायस गौतमी, सांग. मी आताच ठेवला होता बाई. बाई, हिनीच चोरलाय. ही चोरटी आहे. मला माझा पेन हवाय कोणत्याही प्रकारे. मला बाकी काही माहित नाही बाई. गौतमी, हे शिकवलं का ग तुला तुझ्या आईने? तू वर्गातल्या मुलींचे पेन चोरतेस? नाही बाई, आई शपथ मी नाही चोरला तिचा पेन. मी का चोरू? माझ्याकडे आता पण 2 पेन आहेत. मला काही गरजच. गप्पा बस. एकतर वर्गात जास्त बोलत नाहीस आणि हे असलं काय काय करत असतेस का? चोरी करताना लाज नाही वाटत तुला? पण बाई मी. गप म्हणला ना, बावळट मूर्ख मुलगी. आता ना तुला शिक्षाच देते. आज वर्गात जे काही होईल ते तू 3 वेळा लिहून आणायचं सगळं, आणि तुझ्याकडचं एक पेन चारूला द्यायचं. जा, जाऊन एकदम मागच्या बेंचवर बस. पण बाई, मी पेन चोरलाच नाही तर शिक्षा कसली? आवाज एकदम बंद करा, नाहीतर एक मुस्काटात मारेन. थांब, तुझ्या आईलाच बोलावून सांगते की तुमची मुलगी कशी चोऱ्या करते शाळेत येऊन. शिक्षिका तिला वाटेल तशा बोलत राहिल्या. चारू आणि इतर मुली तिच्यावर हसत राहिल्या आणि गौतमी रडत राहिली. त्या दिवशी पूर्ण वेळ ती एकटी शेवटच्या बाकावरच बसली होती. दिवसभर रडत होती बिचारी. झालेला अपमान सहनच होत नव्हता. आपली चूक नसताना आज आपल्याला इतकं ऐकून घ्यावं लागलं हे तिच्या मनाला फार फार लागलं होतं. आज तर बिचारीने डबाही खाल्ला नाही. तशीच मान खाली घालून बसून राहिली होती. शाळा सुटल्यावर मात्र ती जी धावत सुटली ती थेट स्वामींच्या मंदिरातच येऊन थांबली. त्यांच्यापुढे हात जोडल्यावर डोळ्यातले अश्रू अधिकच बरसू लागले. स्वामी आजोबा, तुम्हाला तर माहिती आहे ना, मी तो पेन नाही चोरला. मग का झालं माझ्यासोबत असं? किती बोलल्या त्या बाई मला, तेही सगळ्या वर्गासमोर. किती किती हसत होत्या मुली. खूप वाईट वाटतंय आजोबा. मला काय गरज हो तिचा पेन चोरायची? माझे बाबा तर मला दर आठवड्याला पेनाचं नवीन पाकिट आणतात. मला हवा तो जेल पेन, शाई पेन, बॉल पेन सगळे आहेत की माझ्याकडे. मग मी का चोरू त्या चारूचं पेन? तुम्हाला माहितीये ना आजोबा, ती चारू दरवेळी मला त्रास देते. मी तिला मैत्रीण मानते आणि ती मात्र सारखी सारखी मला हिडीस बिडीस करते. वर्गातल्या मुली माझ्याशी नीट बोलत नाहीत. कधी कधी तर मी एकटीने डबा खाते आजोबा. तरी मी काही बोलले नाही आजवर कुणाला. पण अशी माझी काही चूक नसताना मला का ऐकून घ्यावं लागलं हो? बोला ना आजोबा, मी इतकी वाईट आहे का की मी न केलेल्या चुकीची शिक्षा मला भोगावी लागावी? बाळा, काय झालं? का रडतीयेस? काही नाही. आज माझ्यावर खोटा चोरीचा आरोप आला. माझी चूक नसताना अख्ख्या वर्गासमोर मला खूप बोलल्या माझ्या टीचर. खूप खूप त्रास होतोय ते आठवून. बेटा, तुला एक सांगू, कधी कधी चूक नसतानाही आपल्याला अनेक वेळा ऐकून घ्यावं लागतं, सहन करावं लागतं. अशा वेळी आपण काय करायचं माहितीये? काय आजोबा? अशा वेळी आपण शांत राहायचं. ते समोर बसलेले आजोबा आहेत ना, त्यांच्यावर सगळं सोडून द्यायचं. जेव्हा आपली चूक नसतानाही आपल्याला रडवलं जातं ना, तेव्हा त्या प्रत्येक अश्रूचा हिशोब हे आजोबा करतात. आता तुझ्या डोळ्यातले हे पाझरणारे मोती पाहून त्यांनाही किती त्रास होत असेल. अगं, तुझा त्रास तो त्यांचा त्रास, तुझा अपमान तो त्यांचा अपमान, तुझे अश्रू ते त्यांचे अश्रू. अगदी प्रत्येक गोष्टीचा हिशोब होईल. तू फक्त विश्वास ठेव. खरंच मी रडले म्हणून स्वामी आजोबांना त्रास होत असेल? हो बाळा, खूप जास्त त्रास होतोय त्यांना. नाही, मग मी नाही रडणार. मी चोरी नाही केली हे मला आणि माझ्या स्वामी आजोबांना तर माहिती आहे ना. हो, त्यांना सगळं माहिती आहे आणि म्हणूनच ते तुझ्यासोबत आहेत. जिथे तुझी चूक नाही तिथे तू ऐकून घेतलंस. आता त्याचा जाब तेच विचारते. तू काही करू नकोस राजा. चालेल, माझ्या स्वामी आजोबांवर पूर्ण विश्वास आहे. ते नक्कीच दाखवून देतील की मी चोरी केली नव्हती. जाते मी आजोबा. बाय. तुझ्या प्रत्येक निरागस अश्रूची किंमत आम्ही वसूल करू बाळा.
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सो कशी वाटली ही कथा तुम्हाला? येस, हा किस्सा माझ्या आयुष्यात खराखुरा घडला होता आणि तो मी जसाच्या तसा या कथेतून मांडलाय. ऑफकोर्स शेवट काल्पनिक आहे, कारण शेवटी ही कथा आहे आणि ह्याच्यामध्ये काहीतरी ट्विस्ट येणं गरजेचं आहे. मी असा शेवट का केला ह्याला सुद्धा कारण आहे. मला असा अनेक वेळा अनुभव आलेला आहे की मी उदास असेल, मी कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये असेल, तर स्वामी आजोबा, मी त्यांना आजोबाच म्हणते लहानपणापासून, सो तीच सवय. तर स्वामी आजोबा मला कुठल्या तरी माणसाच्या स्वरूपात मदत पाठवतात, माझा आधार बनतात आणि हे अनेक वेळा झालेलं आहे माझ्यासोबत. सो माझा विश्वास आहे या गोष्टीवर की देव हा माणसाच्या रूपात भेटतो, म्हणून मी असा शेवट केला या कथेचा. दुसरी गोष्ट म्हणजे ही जी घटना घडली याच्यामध्ये चूक चारूची होती, माझी होती, कोणाची होती मला माहीत नाही, पण एक मात्र नक्की की माझ्या शिक्षिकेची चूक नक्कीच होती. शिक्षक सुद्धा चुकू शकतात आणि प्रत्येक शिक्षक हा गुरु नसतो, हे मला खूप लहानपणापासूनच समजत आलंय, कारण असे अनेक किस्से आहेत शिक्षकांचे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की त्या मॅडमनी एक बेनिफिट ऑफ डाऊट द्यायला पाहिजे होता की जर समोरची विद्यार्थिनी म्हणते की तिने नाही केली चोरी, तर कदाचित केली नसेल, तर त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की चारू, उद्या जर हिने पेन नाही आणून दिला तर मग मी तिला उद्या शिक्षा करीन. पण तसं काही नाही झालं. त्यांनी निकालात काढल्या गोष्टी आणि जे आजपर्यंत माझ्या लक्षात आहे, म्हणजे मी 10-11 वर्षांची असेल तेव्हा घडली ही घटना आणि मी आजही विसरू शकत नाही ती गोष्ट. कारण काही काही गोष्टी अशा असतात ज्या आयुष्यभरासाठी तुमच्या मनावर कोरल्या जातात. त्यातलीच ही एक घटना आहे. पण मला माहिती होतं, माझ्या स्वामी आजोबांना माहिती होतं की मी चोरी नाही केलेली. सो इट्स ओके. ती गोष्ट निकालात नाही आली. मला घरी आल्यानंतर ॲक्च्युली कळलं होतं की पेन आईनी काढून ठेवला होता आणि हे अगदी असंच घडलं होतं की पेन आईनी काढून ठेवला होता. ठीक आहे, हरकत नाही. मला ह्याच्यातून काहीतरी शिकायला मिळालं की जिथे आपली चूक नसते तिथे सुद्धा आपल्याला काही वेळेला ऐकून घ्यावं लागतं. सो कशी वाटली कथा मला सांगा कॉमेंट्स करून. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि बाकी काय, पुढची कथा लवकरच येईल. श्री स्वामी समर्थ.